पे तुमचा नेता किती लोफरन बदमाश आहे पहिले पहा. मले म्हटल्यापेक्षा मले काय म्हणता तुम्ही. असो दिवस वाढदिवसाचा आहे. मला नंतर लक्षात आलं आपला वाढदिवस आहे. मी बोललो होतो, मला वाटलं मला सवाच आहे. पण काय हा नाही, पण सांगा लागत ना काय सुरू आहे. तर ते सांगणं करतोय ना. 1.5 वर्षात असुरक्षितता निर्माण झाली. असुरक्षितता आदल्या दिवशी म्हणते मी भीक मागणार नाही, दुसऱ्या दिवशी ते कोणाच कार्यकर्त्यांना विचारता, दुसऱ्या दिवशी म्हणते आमदारकी पाहिजे. पक्ष विलीन. हवेत गोळीबार 5-6 ठार. सांगा फक्त आमदारकी होती. मी पहिल्यापासून म्हणू बाईट मध्ये फक्त हे धावपळ जे सुरू आहे, मोर्चे सुरू आहे, ते तितंबा सुरू आहे, फक्त कायद्यासाठी शेतकरी नाही, आमदारकी. 6 महिन्याआधी ठरलं होतं. काय म्हणते ठरलं होतं म्हणते, असं वाचलं ऐकलं मी, म्हणून सांगून राहिलो. म्हणून असो एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात, पुन्हा आपण बोलू. पण संघर्षाचा काळ विसरू नका. संघर्षाचा काळ विसरू नका. आपल्याला संघर्ष करायचा आहे, संघर्ष अधिक तीव्र करायचा आहे. आणि मी तुमच्याशी प्रामाणिकपणे उभा आहे. शहराच्या हिंदुत्वाच्या बद्दल जर बोलायचं झालं तर नो कॉम्प्रोमाइज. कोण्यात हिंदूला त्रास होणार नाही याची गॅरंटी मी घेतो. कोण्यात नाही. स्वतः समोर येईन, फक्त गोष्टी नाही करत, समोर जाईन समोर. हे तेवढंच खरं. बहीण तर मागा आहेच ना, त्याच्यामुळं बहिणीचा विषय नाही आहे. 1 घंट्यात तर पोचते गाडी. जे दुसरी आहे ना, कोणती आहे गाडी? डिफेंडर. मी डिपेंडंट. त्याच्यामुळं काळजी करायचं काम नाही. आणि तुम्ही तलवार, हा तलवार तर काही विशेष नाही. आपली तलवारही बोथट नाही ना. गेरच पडते मानी. असो, मला शुभेच्छा दिल्या, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचा विश्वास कधी गमावणार नाही हे 100% खात्री देतो. हिंदुत्वाबद्दल कॉम्प्रोमाइज होणार नाही, होणार नाही, होणार नाही. जयस्वाल खंडेलवाल काकाच्या दुकानावर हमला झाला. एक आता व्यापाऱ्यांची एक हेल्पलाईन बनवून राहिलो. अचलपूरची वेगळी बनवून राहिलो आणि परतवाड्याची वेगळी बनवून राहिली. मी तुम्हाला 100% सांगतो, असा जर आला तर पहिले पादवाचा मारा तो साल्याले पाहून घे पुढची पुढं. आपण आहे ना, सरकार आहे ना आपली. आपण कोणाला फालतोडी मारून आलो. आपल्या दुकानावर येऊन आपल्या रॉड मारणं, आपले हातपाय फ्रॅक्चर करणं कोण सांगितलं? आपल्याला तसं राहा लागत, आपल्याला तसं वागा लागत. म्हातारी मेल्याचं दुःख नाही म्हणते, काळ सुकावतो ही म्हण आहे. म्हणून आपणही सतर्क राहायचं, सजग राहायचं. आणि आता सुरू होईल, आता गुरुरावनं सुरू होईल. आमदारकी भेटली की नाही, काही लोक इथं गुरुरावनं सुरू होईल. त्याला भ्यायचं नाही. एखादं कांड करून टाकू पाहून पुढची पुढं. मग काय दादा, आम्ही दबाचं किती दिवस 20 वर्ष दाबलं, अजूनही दबाचं का आम्ही? अजिबात दबणार नाही. तू होगा, हम भी है, देख लेंगे क्या है. तो किती दिवस करायचं, सहन करायचं. असो, सर्वांनी मला वाढदिवसासाठी तुम्ही ते जमलात, मला शुभेच्छा देण्यासाठी इथे आला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. मंचावरील सर्व मान्यवरांचे आशीर्वाद करते, ज्येष्ठ लोकांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपलं प्रेम असंच माझ्यावरती राहू द्यावं. मी तुमच्या प्रेमाचा स्वीकार करून त्याचा विश्वास कधी तोडणार नाही याची ग्वाही देतो. आणि माझ्या वाढदिवसानिमित्त आपण इथे जमलात आणि आयोजकांनी सुद्धा वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवला, त्याबद्दल मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. पत्रकारांबद्दल आभार व्यक्त करतो. महिला भगिनींबद्दल आभार व्यक्त करतो. ज्येष्ठ श्रेष्ठ जे सहकारी मार्गदर्शक आहेत त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो.
बूथ प्रमुखापासून शक्ती केंद्र प्रमुखापासून मंडलाध्यक्ष, तालुका पदाधिकारी, वेगवेगळ्या विंगचे जे पदाधिकारी आहे यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चुकलं तर माफ करा. धन्यवाद.